तर या अपघाताच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांचे राष्ट्रवादीचे आमदार शंकर मांडेकर यांनी रस्ते आहेत तर अपघात होणारच असं बेजबाबदार वक्तव्य केलंय। त्यामुळे आणखीनच संताप व्यक्त होतोय। पुढे अपघात घडतो असं घडू नये। आता बऱ्याच असं घडतं। आता दूषित कोण आलाय म्हणजे शेवट कधी एखादा अपघात घडला ज्याची मोठी गाडी येते जाऊ गुन्हा दाखल होतो। संवेदनशील उत्तर देऊ नका, बेजबाबदारीचं उत्तर देऊ नका। तू पत्रकार आहे ना, मी पण जबाबदारी रस्त्याने अपघात घडते असं कसं काय म्हणताय तुम्ही? रस्त्याला अपघात घडत नाही का? घडतात ना, मग त्याच्यावर यंत्रणा कोण लावणार आहे? काय सांगतो यंत्रणा कोण लावणार आहे? मी काय सांगतो, तुमचे वाहतूक पोलीस का नाही आहेत? मी काय मुख्यमंत्र्यांनी प्रश्न विचारला ना, उत्तर देऊ नका। प्रश्न विचारला ना उत्तर आहे का? शेवट त्या डंपरची चूक असू नसू अपघात घडला म्हणून त्याच्या गाडी खाली ती मुलगा आल्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल होणारच आहे। पण हे होऊ नये अशी माझी पण इच्छा आहे। आता त्याला नाही लागेल माझं काय प्रशासनाचं अपयश वाटत नाही याच्यामध्ये? इतके वर्ष टीपी प्लॅन मी म्हणतो आहे की हो, तुम्ही आज मला प्रश्न विचारताय। 2 वर्ष झालं मी अधिवेशनात बोलतो, दाखवू का माझी क्लिप? नाही आहे, मग तुमच्याकडे होत नाही, सोडवलं होत नाही ना। शेवट गव्हर्नमेंट आहे, मी तरी काय करणार त्याला? ते प्रश्न मिटल्याशिवाय मी तर काय करू शकत नाही।